मुख्यमंत्र्यांची विधानभवनात रॉयल एंट्री, पण बुलेटची एक्सपायर झाली आहे PUC. काँग्रेस खासदाराकडून कागदपत्र समोर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी केवळ 2 गाड्या घेऊन घराबाहेर पडले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पालखी मार्गावर चक्क बसने प्रवास केला. तसेच आपल्या ताफ्यातील 50% गाड्या कमी करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेटवरून प्रवास केला. विधानभवनात येताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत दुचाकी गाड्यांचा ताफा कमी दिसून आला. मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरून आता विरोधकांनी टीका टिप्पणी सुरू केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या बुलेटची PUCची देखील मुदत संपल्याचं काँग्रेसने समोर आणले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी थेट दुचाकीवरून विधानभवन गाठल्याने सगळ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले. फडणवीस यांनी स्वतः रॉयल एनफील्ड 350 ही बाईक चालवत विधानभवनात दाखल झाले. विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफा देखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरून आता राजकारण तापलेलं आहे. मुंबईतील काँग्रेस नेत्या तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीतील चूक शोधून काढली. मुख्यमंत्र्यांनी जी बुलेट विधानभवनात येण्यासाठी वापरली होती, त्या बुलेटची PUCची मुदत संपल्याचं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका करताना एक्सपायर्ड माल अशा शब्दात राहुल गांधी हे राजकारणातील एक्सपायर्ड माल असल्याचं म्हटलं होतं. आता वर्षा गायकवाड यांनी तोच धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. विधानभवनात येण्यासाठी वापरलेल्या बुलेटची PUC एक्सपायर झाली आहे. त्याच अनुषंगाने तर एक्सपायर्ड माल चालतं का, असाच सवाल गायकवाड यांनी केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या साधनेसाठी स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली त्याचे PUC मुदतबाह्य झालं होतं असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रे शेअर केली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.